नमस्कार. आज 2024 वर्षाची गीता जयंती आहे. मोक्षदा एकादशी आहे. त्यामुळे सर्वांना मोक्षदा एकादशीच्या गीता जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. आज आपण गीतेचा चौथा अध्याय त्याचं विवरण करतो आहोत. स्लाइड शेअर करते. आपण मागच्या सेशनमध्ये साधारणतः 12व्या सूत्रापर्यंत आलो होतो. चौथ्या अध्यायाच्या 12व्या सूत्रापर्यंत. चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. ओके, योगा ऑफ ट्रान्सडेंटल नॉलेज. तर आपण थोडंसं एक रिकॅप घेऊया पहिल्या 12 सूत्रांचं आणि आपण मग पुढे जाऊया. तिसऱ्या अध्यायामध्ये जो काही कर्मयोग सांगितलेला आहे, हा कर्मयोग हा श्रीकृष्णाकडून किंवा विष्णूकडून भगवान विवस्वान यांच्याकडे, विवस्वानांकडून मनूकडून ईश्वाकूकडे अशा परंपरानुगत आणि ईश्वाकूकडून अनेक अन्य गुरु परंपरेने किंवा परंपरेने तो पुढे चालत आलेला आहे. हे योग विज्ञानाचं सायन्स आहे. हे परंपरागत प्राप्त होतं राजर्षींना आणि मोठ्या कालामुळे किंवा कालाच्या प्रभावामुळे ते नष्ट झालं होतं. त्यामुळे कृष्णाने पुन्हा अर्जुनाला ते सांगितलेलं आहे असं आपण बघितलं. आणि का बरं सांगितलंय त्याला, तर तो म्हणतो की त्वम मम भक्त असी सखा असी, तू माझा मित्र आहेस, तू माझा भक्त आहेस, त्यामुळे हे उत्तमम रहस्यम अहम अधुना मया प्रोक्तः, मी तुला हे सांगितलं योग विज्ञानाचं सायन्स. त्यावर अर्जुन विचारतो की तुझा जन्म तर कारण अर्जुन कृष्णाला स्वतःचा आतेभाऊ मानतो, त्यामुळे तुझा जन्म नंतरचा आहे, विवस्वान त्यांचा जन्म आधीचा आहे, मग कसं काय तू त्याला सांगशील किंवा तू त्यांना सांगशील. तर इथे तो कन्सेप्ट ऑफ रिबर्थ सांगतो की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन, माझे अनेक जन्म झाले आहेत, जे सुद्धा अनेक जन्म झाले आहेत, मी त्याला जाणतो, तू त्यांना जाणत नाहीस. तानी अहम वेद सर्वाणी न त्वम वेद, तू जाणत नाहीस. त्यामुळे हा रिपिटेटिव्ह प्ले आहे. मी आहे अजह अपि अहम सन अव्ययात्मा अपि भूतानाम ईश्वरम अहम अपि प्रकृतीम अहम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया, म्हणजे माझ्या आत्ममाया जी आहे, माया शक्ती माझी आहे, तिच्याने मी पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. ओके. आणि हा पण श्लोक बघितला आता सगळ्यांना माहिती आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा जेव्हा धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगामध्ये वारंवार जन्म घेत असतो. ओके, असं कृष्ण सांगतो. तेव्हा हा एक महत्वाचं काय आहे की हा एक गेम आहे, या गेम मधून एस्केप करण्याचं असेल. ओके, म्हणजे गेम मध्ये जर खेळत राहायचं असेल तर दॅट्स युअर विश, यू कॅन कीप ऑन एन्जॉईंग द प्लेइंग द गेम. पण कधी कधी कंटाळा येतो, तेव्हा यातून बाहेर पडण्यासाठी एक मार्ग पण आहे. तर तो म्हणतो की जन्म कर्म च मे दिव्यम एवम यो वेत्ती तत्वतः, म्हणजे तू जेव्हा माझ्यासारखा होशील किंवा मला जेव्हा समजून घेशील की माझा जन्म, माझे कर्म ही सर्व दिव्य किंवा डिवाईन आहेत, हे जे जाणतो तो मनुष्य जन्म म्हणजे देह सोडून सुद्धा नंतर कधीही पुनर्जन्माकडे प्राप्त होत नाही. त्याच्यानंतर वीक तर राग भय क्रोध, ह्या काही त्यांनी सोल्युशन सांगितलेले आहे की कसं या गेम मधून बाहेर पडता येईल. की राग क्रोध भय हे सगळे जे रिपू आहेत, त्याच्यावर विजय मिळवून माझ्याकडे आश्रय घेऊन किंवा माझ्याशी संलग्न होऊन ज्ञान तपसेने किंवा ज्ञानाच्या तपश्चर्येने पवित्र होऊन माझ्याकडे आलेली लोक अनेक ह्याच्यापूर्वी सुद्धा आहेत, तसंच तू कर असं त्याला सांगायचंय. ये यथा माम प्रपद्यन्ते तान तथैव भजामी अहम्. ओके, आता हे जी क्रिया आहे, ही जी प्रक्रिया आहे गेम मधून बाहेर पडायची, तर त्याच्यामध्ये ज्याची जशी जशी स्किल सेट किंवा ज्याचं जसं जसं कॉन्ट्रीब्युशन त्या त्या प्रमाणात मी त्याला रेसिप्रोकेट करत असतो, की मी त्याला देत असतो किंवा मी त्याला तिथून सुटका देत असतो. ओके, त्यामुळे तू मम अमर्त्व अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, म्हणजे ज्यांना यातून बाहेर पडायचं आहे ते माझा मार्ग अनुसरतात किंवा माझा रस्ता किंवा मी दाखवलेल्या रस्त्यावरून चालतात. तर दुसरी लोक काय करतात, अन्य म्हणजे हे पहिले 3-4 श्लोक सांगितलेत की ज्यांना यातून बाहेर पडायचं आहे. ओके, परंतु अन्य लोक काय करतात, कांक्षन्तः कर्मणाम सिद्धिम यजन्ते इह देवताः. म्हणजे जे या गेम मध्ये राहून ज्यांना ह्या गेम मध्ये खेळायचं आहे किंवा या लीलेमध्ये खेळायचं आहे आणि याच्यामधले ज्या काही मटेरियल गेम्स आहेत त्यांना प्राप्त करायचं आहे, ते कॉस्मिक गॉड्सना, कॉस्मिक रेजना त्यांची पूजा करून तिथून कर्मांची सिद्धी करत असतात. क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धी भवती कर्मजा, अशा कर्मातून उत्पन्न होणारी सिद्धी ही या मानुषे लोके म्हणजे या पृथ्वी तलावर मनुष्य लोकामध्ये क्षिप्र म्हणजे सहज प्राप्त होते किंवा त्वरेने प्राप्त होते. परंतु त्यांना माझी आत्मसिद्धी प्राप्त होत नाही. ओके, किंवा ते ह्यातून बाहेर पडू शकत नाहीत गेम मधनं. त्यांना गेम मधले बेनिफिट्स मिळतील कदाचित,
परंतु ते बाहेर पडू शकत नाही. तर इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. ओके, मागच्या सेशनमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी आता हा गेमची रचना कशी आहे थोडं मोठं करते. आता या गेमची रचना कशी आहे, तिथून पुढे पुढे काय काय प्राप्ती होते किंवा यातून कर्मयोगी कसा बाहेर पडतो ह्याची काही लक्षणं पुढे त्यांनी सांगितली आहेत. तर चतुर्वर्णाचा कन्सेप्ट त्यांनी इथे मांडलेला आहे की चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम. हं? चातुर्वर्णम मया सृष्टम इथे क्लिअर कट म्हटलेलं आहे. हे का मी जोर देऊन सांगते आहे, कारण आजच्या घडीला काही अशा अपप्रवृत्ती आहेत की ज्या चतुर्वर्णाची उत्पत्ती कुठल्या प्रकारे झाली, कोणी माणसांनी केली, काही विशिष्ट वर्गाने केली, अशा प्रकारचा अपप्रसार प्रचंड प्रमाणात चालत आले आहे. त्याचे काही बेनिफिट्स घ्यायचा ते प्रयत्न करतात. तर भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, कृष्णाने स्वतः सांगितलेले आहे की चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. आता चतुर्वर्ण म्हणजे काय? समजा एखादा प्रोजेक्ट मला करायचा आहे, एखादी मी कंपनी स्थापन करते आहे, माझ्याकडे सेल्स डिपार्टमेंट असतं, माझ्याकडे प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट असतं. ओके, आणि माझ्याकडे HR असतो, असे बरेच 6-7 डिपार्टमेंट्स असतात. सो इट इज लाईक दॅट ओनली. द सोसायटी इज डिवायडेड इन डिफरंट डिफरंट डिपार्टमेंट्स. दॅट इज कॉल्ड एज अ चतुर्वर्णाश्रम संस्था किंवा चतुर्वर्णाश्रम असं म्हटलं जातं. ओके, तर हे जे काही आहेत, कारण सगळी लोक एकच्या एक सेल्समध्ये बसू शकत नाहीत, सगळी लोक प्रोडक्शनमध्ये बसू शकत नाहीत. ओके, तर आपल्याला वेगळ्या घरामध्ये वेगळ्या डिपार्टमेंटची गरज पडते, समाजामध्ये संस्थेमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटची गरज पडते. सो हे जे चातुर्वर्ण आहेत किंवा वर्णाची जी निर्मिती केलेली आहे ती भगवान श्रीकृष्ण म्हणतो की मी स्वतः केलेली आहे. कशा पद्धतीने केलेली आहे? जन्मानुसार नाही. चतुर्वर्णाज आर नॉट डिफाईन्ड अकॉर्डिंग टू द बर्थ. इट इज डिफाईन्ड अकॉर्डिंग टू कर्माज. ओके, आता ही कर्म कुठली? आपण त्रिगुण तर आधीच पाहिले होते, प्रकृतीचे त्रिगुण. सो त्रिगुण जे आहे सत्व रजस तमस, त्याच्यानुसार मनुष्य वागत असतो. कार्यते यवश कर्म सर्व प्रकृती जैर गुणैही, असं त्यांनी मागच्या अध्यायात 3ऱ्या अध्यायात त्यांनी सांगितले आहे. न कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, म्हणजे कोणताही मनुष्य असाच कर्माशिवाय एक क्षण सुद्धा बसू शकत नाही. कार्यते यवश कर्म प्रकृती जैरही गुणैही, म्हणजे प्रकृतीच्या गुणानुसार ज्याची ज्याची जशी प्रकृती असेल त्या त्या गुणानुसार तो कर्म करत राहतो. आता ही जी काही कर्म करत राहतो, या कर्मांचं जे कॉम्बिनेशन होतं त्यावरून त्या चतुर्वर्णाची निर्मिती झालेली आहे. आता उदाहरणार्थ माझी एखादी कंपनी असेल, एखादा मनुष्य अतिशय उत्तम रीतीने प्रेझेंट करत असेल, तर मी त्याला प्रोडक्शनमध्ये टाकणार नाही, मी त्याला सेल्समध्ये टाकेन. ओके, किंवा एखादा मनुष्य आहे की ज्याच्यामध्ये फार छान स्किल सेट आहेत आणि तो अतिशय उत्तम वस्तू बनवू शकतो, तर त्याला मी सेल्स किंवा HR मध्ये टाकणार नाही, मी त्याला प्रोडक्शन मध्ये टाकेन. ओके, किंवा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये टाकेन. सो इट डिपेंड्स ऑन युअर स्किल सेट. ओके, इट इन युअर डिपेंड्स ऑन युअर कर्मास इन विच वर्ण यू बिलॉंग टू. ओके, इट इज नॉट डिफाईन्ड. तुम्ही बरोबर वाल्मिकी असो, त्याच्यानंतर विश्वामित्र असो, त्याच्यानंतर रावण असो, तुम्ही बघाल की वेदव्यास महर्षी असो, कधीही वर्णाश्रम किंवा वर्ण हा कधीही जन्मानुसार डिसाईड झालेला नाही आपल्याकडे, तो कर्मानुसारच डिफाईन झालेला आहे. ओके, इवन यू कॅन चेंज द वर्ण ऑल्सो. ओके, परंतु चतुर्वर्ण सिस्टीमच नष्ट करायची आणि सगळ्यांना एकाच कॅटेगरीमध्ये बसवायचं, ही जी काही हानिकारक काही एक प्रकारच्या ज्या योजना आता सध्या राबवल्या जात आहेत, त्यामुळे समाज हा या 4 पिलरवर अवलंबून आहे. म्हणजे माझं छत जे आहे, रूफ जे आहे, ते 4 पिलरवर अवलंबून असतं. मी पिलर नष्ट करू शकत नाही. ओके, पिलर जर डॅमेज झाला असेल तर त्याला डागडुजी करू शकते, पण पिलरचं अस्तित्व मी नष्ट केलं तर जे छत असतं ते खाली कोसळतं. ती आज समाजाची अवस्था झालेली आहे की चतुर्वर्ण नष्ट करू शकत नाही. कोणाकडे काही डॅमेज असेल तर त्यांना त्या पद्धतीने आपण रिसोर्सेस प्रोव्हाइड करू शकतो, परंतु चतुर्वर्णाश्रम किंवा हे डॅमेज करण्याच्या वृत्तीमुळे समाजामध्ये आज ही अवस्था आपल्याला दिसते आहे. ओके, अँड यू हॅव युअर चॉईस टू सिलेक्ट युअर वर्णास ऍक्च्युली. तर आपण चतुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः, म्हणजे प्रत्येकाचे गुण आणि त्याची कर्म ह्याच्यानुसार मी ही चतुर्वर्णाची किंवा ही सिस्टीम मी निर्माण केलेली आहे, असं कृष्ण म्हणतो आहे 4थ्या अध्यायातल्या 13व्या श्लोकामध्ये. तस्य कर्तारम अपि, तस्य म्हणजे त्याचा, कर्तारम अपि माम विद्धी. आता तो स्पष्टपणे इथे म्हणतोय 2ऱ्या वाक्यामध्ये की त्याचा कर्ता तू मला जाण. मी त्याचा कर्ता आहे हे तू जाणून घे. म्हणजे कुठल्याही अन्य माणसाने ही निर्माण केलेली नाही, ही भगवान विष्णूंनी निर्माण केलेली संस्था किंवा चतुर्वर्णाश्रम हे आहेत.
आणि हे निर्माण करून त्याची निर्मिती मी करून सुद्धा अकर्तारम अव्ययम, म्हणजे या चतुर्वर्णांच्या पुढे आहे, किंवा ह्याच्यामध्ये मी याच्यामध्ये आहे, परंतु मी ही पलीकडे आहेत, ह्याचा अकर्ता आहे आणि अव्ययम आहे. अव्ययम म्हणजे नष्ट होणार आहे, सॉरी, नष्ट होणार नाही असं आहे. So these four divisions are according to the karmas. Okay, Chaturvarnas are created by Lord and not by human beings. So this is very loud and clear message from Bhagwan Krishna की I have created this. कारण ह्याचे भरपूर अपप्रचार केले जात आहेत सध्याला. की काही एका स्पेसिफिक वर्गातल्या माणसांनी ह्याची निर्मिती केली, दुसऱ्या एखाद्या वर्गातल्या माणसांवर वर्चस्व ठेवण्यासाठी वगैरे वगैरे, पण तसं काही नाही आहे. ओके, सो आता हे कसे डिवाइड होतात, की कसं ठरवणार की हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे. ओके, सो जे सत्व, तुम्हाला त्रिगुण माहिती आहेत आपल्याला, सत्व डॉमिनंट जी लोक असतात किंवा त्यांची कर्म ही सत्व डॉमिनंट असतात, दे आर ब्राह्मिन्स, और दे आर पुट इन द कॅटेगरीज ऑफ अ ब्राह्मिन्स. ओके, क्षत्रिय आणि ब्राह्मिन्स्टिक ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज प्रत्येकाची डिफाईन केलेली आहेत. क्षत्रियांची, ज्यांच्याकडे सत्व थोडंसं कमी असतं, परंतु रजस डॉमिनंट पीपल, म्हणजे त्यांच्याकडे सत्व आणि रजस, ऑफकोर्स सगळ्यांकडे तिन्ही गुण असतातच, पण असं म्हणा की समजा ब्राह्मिन्सकडे सत्व इज 8 आणि रजस तमस इज हार्डली 5%, 10%. ओके, असं कॉम्बिनेशन आहे. जसं आपल्याकडे आयुर्वेदामध्ये प्रकृती, वात, पित्त, कफ असतं. कफजन्य वात प्रकृती, पित्त जन्य किंवा पित्त प्रधान कफ प्रकृती, त्याचं कॉम्बिनेशन असतं, परमिटेशन अँड कॉम्बिनेशन. त्या पद्धतीने जे सत्वा डॉमिनंट किंवा सात्विक बिहेवियर ज्यांचं जास्त आहे त्यांना ब्राह्मण या कॅटेगरीजमध्ये बसवलं जातं. त्याच्यानंतर क्षत्रियाज, ज्यांच्याकडे सत्व आहे, ओके, दे आर वॉरियर्स, दे आर रेडी टू डिवोट, या दे आर रेडी टू गिव्ह अप देअर लाईफ फॉर द सोसायटी. ओके, रक्षण करणं क्षत्रियाचं कर्म आहे सोसायटीचं, त्यामुळे ते आपलं आयुष्य देऊ शकतात, किंवा आपलं आयुष्य किंवा म्हणजे काय म्हणू आपण त्याला, शहीद होण्यासाठी किंवा ते तयार असतात, ते सत्व ह्याच्या पद्धती, परंतु त्यांच्याकडे रजस डॉमिनन्स असतो. ओके, सो क्षत्रिय सगळे राजाचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत. सो दे आर क्षत्रियस, दे आर वॉरियर्स. ओके, त्याच्यानंतर रजस डॉमिनंट आणि तमस लेस. ओके, रजस जास्त प्रमाणामध्ये असतो, सत्व फार थोड्या प्रमाणामध्ये असतं, आणि तमस हेही बऱ्यापैकी असतं. अशी जे व्यक्ती असतात किंवा अशी ज्यांची कर्म असतात, दे आर पुट इन अ वैश्य कॅटेगरी. दे कॅन रिप्रोड्यूस दे आर द बॅकबोन ऑफ द सोसायटी, दे कॅन रिप्रोड्यूस द मनी. कम्प्लीट मनी जनरेशन हे वैश्याकडे असतं. ओके, बिझनेसमन, उद्योजक असतात, ते टर्न ओव्हर असतं त्यांचं. ओके, सो दे आर वैश्याज. ओके, आता रजस का जास्त असतं, कारण रजस जितक्या अपेक्षा जास्त, त्याच्याशिवाय पैसा कुठे जनरेट होतो, ज्या अर्थी मी थोडासा माझे बेनिफिट किंवा माझं प्रॉफिट मार्जिन वाढतं, तिथेच पैसा जनरेट होतो. आता हे रजस गुणाशिवाय होणार नाही, याच्यावर खूप बोलता येतं, नंतर बोलू आपण. त्याच्यानंतर शूद्राज आर द मोस्ट तामसिक पीपल, किंवा तमस गुणांचं हे असतात, की जसं सांगितलं जाईल तेवढीच कामं करतात ते. ओके, किंवा तेवढीच त्याच पद्धतीने वागतात, किंवा इव्हन त्यांना वारंवार पनिश करून सुद्धा, जे तमस गुण सगळ्यांना माहिती आहे की वारंवार त्यांना एक पुश लागतो, इनर्शिया असतो, त्याच्यानंतर मोहामध्ये असतात. पुढच्या 17व्या का 18व्या अध्यायामध्ये या गुणांची खूप छान वर्णन केलेलं आहे. सो अशी जी माणसं असतात, दे आर शूद्राज. ओके, बट दे आर ऑल्सो क्वाईट, अँड ऑल दीज पिलर्स आर इम्पॉर्टंट. म्हणजे माझ्या घराचं छत हे 4 पिलरवर अवलंबून आहे, एक पिलर मला नको असं मी म्हणू शकत नाही. तसं दिस सोसायटी इज कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन दिस 4 पिलर्स. ओके, सो दिस पिलर शुड नॉट गेट डिस्ट्रॉइड. त्या पिलर्सना आपण सपोर्ट करू शकतो, त्यांना आपण मजबूती देऊ शकतो. पण आणि यू हॅव द चॉईस टू सिलेक्ट युअर वर्णास. ओके, तुम्हाला आणि बेसिकली लहानपणापासून, म्हणजे पूर्वी ही संस्था होती, आता पण आहे काही ठिकाणी, की गुरुकुल संस्था असते. जो मुलगा आमच्या आश्रमामध्ये आला, जो मुलगा आमच्या गुरुकुलमध्ये आला, 12 वर्ष गुरु त्याचं म्हणजे त्याला ऑब्झर्व करतात, आणि त्याला समजतं की याची पर्सनॅलिटी काय आहे, या मुलाची किंवा मुलीची पर्सनॅलिटी काय आहे, त्याप्रमाणे त्याला वर्ण सिलेक्ट करायला नंतर चान्स असतो. सो दिस इज अबाउट द चतुर्वर्णास. पुढे तो काय सांगतो आहे, नमां कर्माणि लिंपन्ति नमे कर्मफले स्पृहा, क्षम्यतां, स्पृहा इति मां यः अभिजानाति कर्मभिः न सह बध्यते. नमां कर्माणि लिंपन्ति.
कर्म मला लिंपत नाहीत. लिंपत नाहीत म्हणजे कर्म मला लागू पडत नाहीत किंवा मला त्याच्याने कुठल्याही प्रकारचं माझ्याशी त्यांचा संग नसतो. हा, नमे कर्मफले स्पृहा. स्पृहा म्हणजे इच्छा किंवा डिझायर. कर्मफलामध्ये मे म्हणजे मम मम मे माझी इच्छा नाही किंवा कार्यामधून मला काही मिळावं अशी माझी इच्छा नाही. इति माम योह यह अभिजानाति. असा मला जो जाणतो, कर्मभिः सह कर्मभिः न बध्यते. तो कर्मानी किंवा कर्मभिः तृतीय बहुवचन, कर्मांनी लिप्त होत नाही किंवा कर्म त्याला बांधू शकत नाहीत. कर्मांनी तो बांधला जाऊ शकत नाहीत. बध्यते कर्मणी प्रयोग आहे. So activities do not attain me, nor do I desire in the fruit of the actions. One who knows me like this, he is never bound by the karmic reactions of the work. ओके, सो दीज आर द, आणि हे त्यांचे सोल्युशन्स आहेत की हे ज्याला पटापट समजतं आणि समजून जो हे मानतो आणि जो मुळातून ऍक्सेप्ट करतो या गोष्टी, त्याला लवकरात लवकर मोक्ष मिळण्याची शक्यता वाढते. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैः अपि मुमुक्षुभिः कुरु कर्म एव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं. एवं ज्ञात्वा, हे जाणून, कृतं कर्म पूर्वैः अपि मुमुक्षुभिः. मुमुक्षुभिः तदनंतर प्रत्यय आहे. मुंच धातू आहे, त्याचा कर्ता आहे, तो कर्तावाची शब्द आहे. तत्प्रत्यय सन्नंत रूप आहे, तृतीया बहुवचन. ओके, सो मुमुक्षुभिः, मुमुक्षा इति इच्छा असते, कर्तुः इच्छा. मुमुक्षुभिः म्हणजे मोक्ष इच्छिणाऱ्या लोकांकडून, पूर्वैः अपि म्हणजे पूर्वी सुद्धा, अशाच प्रकारची हे जाणून, कर्म कृतम अशाच प्रकारची कर्म केली गेली आहेत. कृतम त प्रत्यय. तो अशा प्रकारची कर्म केली गेली आहेत. कुरु कर्म एव तस्मात्. तस्मात् कर्म कुरु एव म्हणजे त्यामुळे तू अशाच प्रकारचं कर्म कर. पूर्वैः पूर्वतरम कृतम. कशा प्रकारचं की पूर्वतरम म्हणजे पूर्वीप्रमाणे जी कर्म केली आहेत त्याप्रमाणे तू कर्म कर, असं त्याला म्हणायचं आहे. की नोईंग दिस ट्रूथ इवन सीकर्स ऑफ लिबरेशन, मुमुक्षु जे लिबरेशन ज्यांची इच्छा आहे ती लोक सुद्धा एन्शंट टाइम्स मध्ये किंवा पूर्वी, सीकर्स ऑफ द लिबरेशन इन एन्शंट टाइम्स परफॉर्म्ड द ऍक्शन्स विथ दिस नॉलेज ओनली. फॉलोइंग द फुटस्टेप्स ऑफ दोज एन्शंट सेजेस यू टू शुड परफॉर्म युअर ड्युटी. ओके, त्यांचे फुटस्टेप फॉलो कर किंवा त्यांना फॉलो करून तू अशाच प्रकारची कर्म करत राहा, म्हणजे तुझी या गेम मधून बाहेर पडायची शक्यता वाढते. आता श्रीकृष्णच पुढे म्हणतो आहे की आता ह्याच्यामध्ये हा फार महत्वाचा टॉपिक आहे, कन्फ्युजन ऑफ द कर्मास. कर्म हा कन्सेप्ट आपल्याला काही म्हणजे तसा बघायला गेला तर सोपा आहे, तसा बघायला गेलं तर क्लिष्ट पण आहे. सो भगवानच कृष्ण सांगतो आहे की किम कर्म किम कर्मेति. किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः. की किम कर्म म्हणजे कर्म म्हणजे काय, व्हॉट इज कर्म, व्हॉट इज ऍक्शन. किम अकर्म, व्हॉट इज अकर्म, व्हॉट इज इनॅक्शन. इति म्हणजे हे कर्म काय अकर्म काय हे कवयः अपि. कवयः म्हणजे जे या विषयावर लिहित असतात किंवा जे या विषयावर बोलत असतात असे जे रचनाकार आहेत ते कवयः अपि अत्र मोहिता, ते सुद्धा मोहित झालेले असतात बऱ्याच वेळेला. ओके, सो ही इज टेलिंग की द कन्सेप्ट ऑफ द कर्मा इज क्वाइट डीपर. मी पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला एक टेबल दाखवणार आहे, त्याच्यावर आपण डिस्कस करू की कर्म काय अकर्म काय विकर्म काय. ह्याच्या कन्सेप्ट क्वाइट डीपर आहे. समोर आपल्याला वाटतं आपण कर्म केलं पण ते विकर्म पण असू शकतं. ओके, सो लेट्स सी दॅट आफ्टरवर्ड्स. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि. त्यामुळे कर्म काय अकर्म काय ह्याच्यामध्ये बुद्धिमंतांमध्ये बऱ्याच वेळेला मोहाची भावना किंवा संभ्रमित अवस्था प्राप्त होते त्यांना किंवा आढळून येते. त्यामुळे तत् ते 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 तुभ्यम चतुर्थी एकवचन पर्यायी रूप आहे, वैकल्पिक रूप. तत्ते म्हणजे तुझ्यासाठी, कर्म प्रवक्ष्यामि तुझ्यासाठी मी कर्म म्हणजे काय ते सांगतो. ईक्ष धातू, प्रयोग ईक्ष धातू. तुझ्यासाठी मी कर्म सांगतो. यत ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. यत ज्ञात्वा म्हणजे जे जाणून, मोक्षसे मध्यम पुरुष एकवचन, मोक्षसे अशुभात म्हणजे अशुभ म्हणजे किंवा या कन्फ्युजन मधून किंवा या अशुभ स्थितीमधनं तू बाहेर पडशील. ओके, यत ज्ञात्वा
यत त योग ज आहे, ज्ञ हा संयुक्त अक्षर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ज योग य असतं, त्यामुळे यत योग ज्ञात्वा. इथे पहिला श्रुत्व संधी झालेला आहे, अनंतरम जष्टो संधी. म्हणून यज्ञात्वा असं झालेलं आहे. ओके, की कर्म म्हणजे काय हे मी तुला सांगतो. वाईज माणसाचे ड्युटीज काय आहे ते तुला सांगतो. त्याच्यामुळे तुला समजेल की आयुष्याचा अर्थ काय आहे, की व्हॉट इज द मिनिंग ऑफ द लाईफ. का आहे आपल्याला समजून घ्यायचं, कारण आपल्याला जे करायचं आहे, एखादं कर्म करायचे आहे, कारण कर्माशिवाय तर मनुष्य राहू शकत नाही. त्यामुळे कर्म कन्सेप्ट समजणे हे फार अत्यंत म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे, की कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, वगैरे वगैरे. तर ते मी तुला आता सांगतो, असं तो म्हणतो आहे. कारण खूप वेळा कन्फ्युजन, या बरेच लोक ह्या म्हणजे कर्माच्या कन्सेप्टमध्ये कन्फ्युज असतात. सो नाउ ही इज टेलिंग द टाइप्स ऑफ कर्मास. ओके, कर्मणः अपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणः, अकर्मणः च बोद्धव्यम, गहना कर्मणः गतिः. हं? मी सलग श्लोक वाचत नाही, मी संधी विग्रह करून वाचते, त्यामुळे तो वेगळा वाटतो. कर्मणः, आता कर्मणः षष्टी एकवचन आहे. आता कर्मणचे काय, तर कर्मणः स्वरूपम, स्वरूपम हे इथे अध्यरूत आहे, की कर्माचे स्वरूप ही अपि बोद्धव्यम, बोद्धव्यम तव्यत प्रत्यय, की जाणण्यासारखे आहे. कर्माचे स्वरूप जाणण्यासारखे आहे. बोद्धव्यमच विकर्मणः, विकर्माचे स्वरूप सुद्धा जाणण्यासारखे आहे. अकर्मणः च बोद्धव्यम, गहना कर्मणः गतिः. अकर्माचे स्वरूप सुद्धा जाणण्यासारखे आहे. गहना कर्मणो गतिः, कर्मणः गतिः, कर्माची गती का जाणण्यासारखं आहे हे. तर गीतेमध्ये ना अशी खूप छोटी छोटी 2-2, 3-3 ह्याचे स्लोगन्स येतात. त्यामुळे हे एक अतिशय महत्वाचं स्लोगन आहे, की गहना कर्मणो गती. तर अशी गोळा करून ठेवण्यासारखी आहे, अशी खूप छान छान मध्ये मध्ये अशी बरीच आहे त्याच्यामध्ये. तो गहना कर्मणः गती ही म्हणजे फार छोटी परंतु फार मर्मभेदक आणि फार डेप्थ असणारी अशी काही स्लोगन्स आहेत त्याच्यामध्ये, की ज्याचा अर्थ प्रचंड आहे किंवा खूप डेप्थ मध्ये आहे. आता हा श्लोक बघायला तसा सोपा वाटतो, परंतु त्याचा डेप्थ मध्ये अर्थ आहे. सो अकर्मच अपि, अकर्माचे स्वरूप पण तू जाणून घे, तू कर्माचे स्वरूप जाणून घेण्यासारखे आहे. अकर्माचे विकर्माचे स्वरूप जाणून घेण्यासारखे आहे. का जाणून घेणं आवश्यक आहे, त्या का जाणून घेतलं पाहिजे आपण, तर गहना कर्मणः गती, हे फार महत्वाचं स्टेटमेंट, की कर्माची गती किंवा कर्माची जी चेन ऑफ सायकल रिॲक्शन सुरू होते पुढे. कर्म, त्याचे परिणाम, त्याचे परिणाम, त्याचे परिणाम, ही खूप गहन आहे. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते बघा, आपण एखाद्या रस्त्यावर चाललेलो असतो, आपल्याला छोटीशी अशी फुलं रस्त्यात दिसतात, आपण पटकन एखादं फुल तोडतो, काही फार विचार करत नाही. म्हणजे हे एक उदाहरण म्हणून सांगते. किंवा एखाद्या बरेच लोक असं सगळे करतात असं नाहीये, पण एक बऱ्याच वेळेला होतात काही गोष्टी फार कॅज्युअली होतात, पण ही प्रत्येक कर्म आहेत आणि ती कर्मांची पुढे गती क्रिएट होते. वी आर जनरेटिंग द कर्मास अँड वी आर जनरेटिंग द चेन ऑफ कर्मास अँड द सायकल ऑफ कर्मास. ओके, आणि जेव्हा मोक्षाची वेळ येते त्यावेळेला अशा सगळेच, म्हणजे कसं बघा, की आपण बँकेमध्ये जातो आणि अकाउंटमध्ये आपण काही ट्रान्झॅक्शन, प्रत्येक ट्रान्झॅक्शनची क्लिअरिटी द्यावी लागते, तेव्हाच अकाउंट क्लोज होतं. अकाउंट क्लोजिंग इज अ क्वाईट क्लिष्ट किंवा क्वाईट काय म्हणू आपण त्याला, डिफिकल्ट प्रोसेस. अकाउंट बंद करायचं असेल, हे जे जन्माचं जन्म मृत्यूच्या सायकलचं अकाउंट बंद करायचं असेल, तर ती त्या वेळची कर्म ही तिथे तिथे त्यांचे त्यांचे सगळे चेक बॅलन्स चेक करूनच पुढे हे करावे लागतात. सो वी डू लॉट ऑफ कॅज्युअल डीड्स, लॉट ऑफ कॅज्युअल ऍक्टिव्हिटीज, की आपण फारसा विचार पण करत नाही. त्यामुळे यू हॅव टू बी कॉशियस अबाउट युअर डीड्स, यू हॅव टू कॉशियस अबाउट युअर कर्माज. ओके, कारण गहना कर्मणो गती, आपल्याला वाटतं आपण पटकन केलं, नाही त्यात काही नाही विशेष, मी असंच करून टाकलं, पण त्याची पुढे होणार त्या सगळ्या गोष्टी, तुला पुढे त्याची जी चेन रिॲक्शनची चेन सुरू होते ती तुम्हाला क्लोज करायची आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे कुठलंही कर्म करताना, कुठलाही शब्द उच्चारताना किंवा कोणतंही काम करताना यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. सो आतापर्यंत आपल्याला माहित नव्हतं तेव्हा गोष्ट वेगळी होती, पण आता माहित झाल्यानंतर थोडंसं केअरफुली आपल्याला वागायचं आहे. ओके, सो तो काय म्हणतोय आहे, की तू कर्माचं स्वरूप समजून घे, कर्माचं समजून घे, विकर्माचं समजून घे. आता हे एक टेबल आहे बघ. आता त्याच्या आधी मी रामानुजाचार्यांचं सांगते, कारण ह्याच्यामध्ये मतमतांतर आहे. भास्कराचार्यांची वेगळं आहे. खूप लोकांनी याच्यावर आपापल्या बुद्धीनुसार संशोधन करून कर्म काय, विकर्म काय, अकर्म काय, असे खूप वेगवेगळ्या छान छान त्याच्यामध्ये हे दिलेले आहेत आस्पेक्ट्स. सो रामानुजाचार्यांच्या मते कर्म म्हणजे अशी ऍक्टिव्हिटी जे मोक्षाला कारणीभूत होतं.
ओके, की दॅट विल हेल्प यू इन टू ब्रेक दिस सायकल ऑफ लाईफ अँड डेथ. ओके, विकर्म इज द समथिंग अ काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी विच विल हेल्प यू टू गेट एनी वर्ल्डली नीड्स अँड प्लेजर. जे जागतिक किंवा मटेरियल ज्या डिझायर्स आहेत, त्या ज्या नीड्स आहेत, जे प्लेजर्स आहेत, इथे ज्या सुख सुख आपण जे उपभोगतो त्या करण्यासाठी, त्या प्राप्त करण्यासाठी जी कर्म केली जातात त्याला विकर्म असं म्हणतात. ओके, हे रामानुजाचार्यांचं मत आहे. आणि अकर्म अकर्म म्हणजे अशा ऍक्टिव्हिटीज ज्या समाजामध्ये उपयोगी पडत नाहीत, परंतु ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा भगवंताचं स्वरूप प्राप्त करण्यासाठी उपयोगी पडतात, त्यांना अकर्म असं म्हटलेलं आहे. आता अशा कर्माच्या विकर्माच्या डेफिनेशन तुम्हाला खूप वेगवेगळ्या बुद्धिमान लोकांनी सांगितलेलं मिळते. सो पण एक आणखीन डीपर एक हे आहे डेफिनेशन. तर एक टेबल मी इथे दिलेलं आहे बघा. पहिला कॉलम आहे ऍक्शन नीडेड. ओके, दुसरा आहे ऍक्शन परफॉर्म्ड, तिसरा आहे सुपरफिशियल व्ह्यू आणि चौथा आहे डीपर व्ह्यू. आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट असतो की आलं माहितीये तुम्हाला, रस वीर्य विपाक असा एक कन्सेप्ट आहे. प्रत्येक पदार्थाचा, प्रत्येक औषधी वनस्पतीचा रस वेगळा असतो, वीर्य वेगळा असतो, विपाक वेगळा असतो. म्हणजे तुम्ही आलं घेतलं, साधं आपण जे आलं स्वयंपाकघरात वापरतो, ते जेव्हा त्याचा रस जेव्हा जिभेवर ठेवता तेव्हा ते तिखट लागतं. त्याचा कटू रस आहे, परंतु त्याचा विपाक मधुर आहे. ओके, म्हणजे डायजेशन झाल्यानंतर त्याचा जे स्वरूप फॉर्म होतं किंवा शरीरासाठी त्याचा जो गुण आहे तो मधुर रसाचा आहे. तो इट इज कॉन्ट्राडिक्टरी की ही वस्तू आधी तिखट होती आणि नंतर तिचे मधुर रसात्मक झाली ती. ओके, आफ्टर डायजेशन, ज्याला विपाक म्हणतो. तसंच कर्मांच्या बाबतीमध्ये पण तसंच होतं की सुरुवातीला एक असतो सुपरफिशियल व्ह्यू आणि एक असतो डीपर व्ह्यू किंवा डीपर आस्पेक्ट, की आपल्याला वाटतं की मी कर्म केलं, पण ते कदाचित विकर्म असू शकतं, कदाचित अकर्म पण असू शकतं. ओके, सो सो ऍक्शन नीडेड, ऍक्शन परफॉर्म्ड, सुपरफिशियल व्ह्यू आणि डीपर व्ह्यू. आता या प्रश्नांची उत्तरं देऊया आपण की ऍक्शन नीडेड, डू द ऍक्शन वॉज नीडेड. येस, एकच मिनिट. सॉरी, वॉज द ऍक्शन नीडेड? आन्सर आहे येस. वॉज द ऍक्शन परफॉर्म्ड? येस. सो सुपरफिशियल म्हणजे ऍक्शनची खरंच गरज होती का तिथे, आणि मी ऍक्शन केली का? तर दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो आहेत. सो दॅट इज अ सुपरफिशियल व्ह्यू इज कर्मा अँड द डीपर व्ह्यू इज ऑल्सो द कर्मा. म्हणजे त्याला तुम्ही सुपरफिशियली आणि डीपर आस्पेक्ट मध्ये दोन्ही ठिकाणी कर्म करू शकता. म्हणजे जेव्हा जेव्हा ती जी ऍक्शन निडेड असते त्या वेळात आपण ऍक्शन केली त्याला तुम्ही कर्म म्हणू शकता. ऍक्शन निडेड? नो. हा, ऍक्शन परफॉर्म्ड? येस. म्हणजे ऍक्शनची गरज होती का? नाही. ऍक्शन तुम्ही केली का? हो. सुपरफिशियल व्ह्यू काय झाला? कर्मा. ऍक्शनची गरज नव्हती पण मी ऍक्शन केली आणि त्याचा अर्थ काय, म्हणजे त्याचा मला काय वाटलं की मी कर्म केलं. ओके, बट इन डीपर आस्पेक्ट, ओके, ह्याच्यावर उदाहरण देऊन हा कर्माच्या कन्सेप्टवर एक मोठं लेक्चर देता येतं. सो action was not needed, still I performed the action, so that is superficially looks like a karma, but in a deeper aspect that is called as a vikarma. Action needed, तिसरी स्टेप आहे. ऍक्शन निडेड? नो. ऍक्शन परफॉर्म्ड? नो. सुपरफिशियल व्ह्यू अकर्मा, डीपर व्ह्यू इज कर्मा. ओके, म्हणजे ऍक्शनची गरज होती का? नाही. ऍक्शन झाली का? केली का आपण? नाही. त्यामुळे वरतून काय दिसतं की मी ऍक्शन केली नाही म्हणजे अकर्म आहे, आणि परंतु डीपर आस्पेक्ट मध्ये दॅट इज कॉल्ड ॲज अ कर्म. ओके, त्याच्यानंतर ऍक्शन नीडेड फोर्थ आहे. ऍक्शन नीडेड? येस. ऍक्शन परफॉर्म्ड? नो. सुपरफिशियल व्ह्यू अकर्मा, डीपर व्ह्यू इज विकर्मा. म्हणजे ऍक्शनची गरज होती का? हो. ऍक्शन तुम्ही केली का? नाही. सुपरफिशियल काय झाला की मी अकर्म केलं, पण ऍक्च्युअली दॅट इज अ विकर्म इन द डीपर आस्पेक्ट. ओके, सो ह्यावर तुम्ही हे नंतर मी पोस्ट करतच असते. सो त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही खूप विश्लेषण विचारमंथन करता येईल नंतर नंतर. सो दिस इज वन कन्सेप्ट ऑफ कर्माज अँड विकर्माज, की समोर आपल्याला काय दिसतं आहे आणि ऍक्च्युली त्याचा काय अर्थ होतो आहे. ओके, तर ही गोष्टी अशा प्रकारे कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय हेही आपण समजू शकतो. तिसरी विकर्माची एक डेफिनेशन आहे जी मी सांगू इच्छिते इथे, की आता समजा मी इथे बसलीये आणि मला हे म्हणजे माझं मन कुठेतरी दुसरीकडेच आहे. हा, माझा मुलगा शाळेत काय करतोय, ती माझी मैत्रिणी काय करते. ओके, सो यू आर एक्सपेक्टेड टू डू वन कर्मा हिअर अँड यू आर फिजिकली यू आर हिअर बट मेंटली यू आर समवेअर एल्स.
किंवा अशा दॅट इज कॉल्ड एज अ विकर्म स्टेट. किंवा अशा दोन स्थिती येतात जेव्हा एखाद्या माणसाला समजा करिअर चे डिसिजन्स घ्यायचे असतात बरेचसे आणि फार मोठे मोठे पण डिसिजन्स घ्यायचे असतात. जसं की एखाद्या एक एक मूवी आय मीन हे होता काय ते एक काहीतरी टीव्ही प्रोग्राम पण होता. तर तिथे पण खूप चांगल्या प्रकारचा होता तो प्रोग्राम, की काही काही धर्मसंकटात टाकणारे प्रश्न असतात. आता समजा ऑटिस्टिक चाइल्ड आहे असं जर 5व्या महिन्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये समजलं, तर प्रेग्नन्सी कंटिन्यू करायची की नाही? धर्मसंकटात टाकणारा प्रश्न आहे. गहन प्रश्न आहे. समजा मी डिसिजन घेतला की कंटिन्यू करायची नाही. आय टर्मिनेट द प्रेग्नन्सी. पण नंतर मला आयुष्यभर माझं मन खात राहील, की अरे मी असं करायला नको होतं. सो विकर्मा इज व्हॉट, की एक पाथ चूज केल्यानंतर त्याच्यावर स्टिक राहणे. जर मला एक पाथ चूज केल्यानंतर मला सारखं वाटत राहिलं, की मला दुसऱ्या मार्गाने जायला हवं होतं. दॅट इज कॉल्ड एज अ विकर्मा. किंवा मला डॉक्टर व्हायचे का इंजिनियर व्हायचे. मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, पण सेकंड, थर्ड इयरला, फोर्थ इयरला मला असं नाही, नाही मी डॉक्टरच व्हायला पाहिजे होतं. नाही, नाही मी डॉक्टरच व्हायला पाहिजे होतं. That is vikarma completely. If once you have choose the path, you have to continue that path. If you are thinking of about another path, that is completely a vikarma. Day by day, second by second, you are doing vikarma only. ओके. तो ह्याच्यावर बऱ्याच वेळेला असेच ह्याच्यातूनच व्याधी उत्पन्न होतात. पहिली गोष्ट म्हणजे मग ते आम्ही पर्सनल काउन्सिलिंग मध्ये ट्रीट करतो. एनिवे, सो कर्म, अकर्म, विकर्म अशा गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत, सुसमजून घेतल्या पाहिजेत असं तो म्हणतो आहे. एकच मिनिट, आपल्याकडे 6 मिनिटं आहेत. ओके, सो आपण हे स्लाइड कम्प्लीट करू शकतो. सो पुढचा तो काय सांगतो आहे श्लोक, की कर्मणी अकर्म यः पश्येत अकर्मणी च कर्म यः सबुद्धिमान मनुष्येषु सहयुक्तः कृत्स्न अकर्मकृत. की आता आपण तुम्हाला कर्म, अकर्म, विकर्म ह्याच्या डेफिनेशन किंवा ह्यांच्या कन्सेप्ट समजले. तर कर्मणी सप्तमी एकवचन, कर्मामध्ये असलेले अकर्म. कर्मणी अकर्म यः पश्चेत, जो कर्मामधलं असलेलं अकर्म समजून घेऊ शकतो. अकर्मणीच्या कर्मयः म्हणजे अकर्मामध्ये असलेलं कर्म समजून घेऊ शकतो. सहबुद्धिमान मनुष्येषु, तो मनुष्य बुद्धिमान आहे. मनुष्येषु म्हणजे सगळ्या मनुष्यांमध्ये सहबुद्धिमान असते, तो बुद्धिमान आहे. सहयुक्त कृत्स्न अकर्मकृत म्हणजे तो सगळ्या कर्मांनी युक्त असून सुद्धा कर्म करत नाही किंवा ही इज नॉट अटॅच टू एनी कर्म फलाज. ओके, तो अकर्मकृत होतो. ओके. सो आता कर्म हे जे काय टेबल मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, की कर्म कर्म केलं असताना ते विकर्म आहे किंवा विकर्म केलं अकर्म केलं असताना ते कर्म आहे, कर्म केलं असताना ते अकर्म आहे, हे ज्याला समजून घेतो, कर्मातलं अकर्म आणि अकर्मातलं कर्म हे ज्याला समजून येतं. बोलताना फार जमलिंग आणि छान वाटतं, काय बोलतात काही कळत नाही, तसं नाहीये. पण थोडंसं शांतपणे विचार केल्यानंतर समजू शकतं, की कर्मातलं अकर्म आणि अकर्मातलं कर्म हे ज्याला समजतं, तो मनुष्य बुद्धिमान आहे. सो आता एक सोपं सांगते, हा जो कन्सेप्ट सांगितला कर्माकर्माचा, त्याही पद्धतीने तुम्ही विचार करू शकता. किंवा दुसरा एक छोटस म्हणजे सिंपल सांगते, की इनॅक्शन इन ऍक्शन अँड ऍक्शन इन इनॅक्शन. ओके. अकर्म अकर्मात कर्मातलं अकर्म आणि अकर्मातलं कर्म कसं काय समजणार, की इनॅक्शन इन ऍक्शन काय असतं, की कर्मातलं अकर्म, की मी हे कर्म करत नाही, आय एम नॉट द डुअर, सो मेनी थिंग्स आर नॉट इन माय कंट्रोल. सो जरी मी कर्म करत असलो तरी मी काहीही करत नाही, हे जो जाणतो तो बुद्धिमान मनुष्य. सर्व काही तो परमात्मा करतो आहे. ओके, तो बुद्धिमान. आणि ऍक्शन इन इनॅक्शन कसं, की अकर्मातलं ऍक्शन कसं काय किंवा अकर्मातलं कर्म कसं काय. तर जरी तुम्ही अकर्म करत असला, जरी तुम्ही काही करत नसलात, तरी यू आर नॉट डुईंग अ हार्मफुल ऍक्शन. ओके, सो दॅट इज युअर कर्म. नॉट डिस्टर्बिंग द सोसायटी. मी इथे शांतपणे या रूम मध्ये बसलेले आहे आणि मी माझा भाऊ जो किंवा बहीण जी काही बाजूच्या रूम मध्ये आहे आणि तिला जाऊन मी डिस्टर्ब करत नाही, सो दॅट इज ऑल्सो अ कर्म. ओके. सो मी तिला एक प्रकारची मदत करते आहे, मी या रूम मध्ये शांतपणे बसूच. उदाहरण सांगितलं. सो दॅट इज ऑल्सो अ कर्म. सो अकर्मामध्ये कर्म कसं असतं ते ते ह्या पद्धतीने असतं. त्याच्यानंतर कंटिन्युअस शरीर यात्रा चालू असते, बॉडी फंक्शन चालू असतात. ओके. सो काही व्हॉलेंटरी अक्षर अक्षर ब्रह्मन पुढे 13व्या अध्यायामध्ये आहे, तिथे आपल्याला समजेल. ओके, की काही फंक्शन्स बॉडी व्हॉलेंटरी असतात, काही इनव्हॉलेंटरी असतात. सो त्याच्यामध्ये आत्म्याच्या काही बायफर्केशन्स दिलेले आहेत. सो कंटिन्युअस काही बॉडी फंक्शन्स मी करत असते, तर दॅट इज ऑल्सो कर्म. जरी मी शांत बसलेली असली तरी, तर हे माझं अकर्मातलं कर्म आहे. अँड इव्हन व्हॉट अबाउट माइंड, जरी मी शांतपणे बसलेली असते एका जागेवर, तर माझं मन मानसिक कर्म तर चालूच असतात. सो
कर्मातलं अकर्म अकर्मातलं कर्म असा आपण जो जाणून घेऊ शकतो तो बुद्धिमान मनुष्य आहे. ओके, सो लेट मी स्टॉप हिअर. आय विल स्टॉप माय प्रेझेंटेशन. पुढचे श्लोक आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूया. ओके, सो रेकॉर्डिंग पण बंद करते. पुन्हा एकदा गीता जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नेक्स्ट वीकमध्ये भेटूया. थँक्यू.